नूतनीकरण केलं म्हणजे काय की सिरम इन्स्टिट्यूटने ज्या मैदानासाठी फंड दिला त्या फंडाच्या पोटी यांनी तिथली माती पूर्ण उकरून कित्येक ट्रक म्हणजे 1000 ट्रक माती तिथून उचलली आणि त्यांना शासनाचा जो टॅक्स आहे तो त्यांनी वाचवला आणि त्याचबरोबर ते माती पण त्यांनी घेऊन गेले. आता माती घेऊन गेल्यानंतर जे ग्राउंड पूर्णपणे लेवल होतं ते ग्राउंड असं वर खाली झालं आणि आता पाणी साठते तिथे. पाणी साठवून त्या विद्यार्थ्यांना तिथे जाता पण येत नाही आणि आमच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी यायला पूर्णपणे बंदी केली. आमचे विद्यार्थी तिथे त्यांचे लोक येतात, 2 लोक येतात त्या ठिकाणी, त्यांचे असे लोक येतात क्रिकेट खेळणारे प्लेयर येतात, त्यांचं सामान तिथे ठेवलेलं आहे. त्यांचे तिथे एक त्या ठिकाणी तिथे धोत्रे म्हणून एक काम, दीपक धोत्रे म्हणून त्या पुणेवाला यांनी तिथे हे कामगार ठेवले पाणी मारायला. आमच्या बीजा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या लोकांना तिथं ते काम करण्याचं कारण काय? आमच्या मुलांना त्यामध्ये प्रवेश नाही देण्याचं कारण काय? आणि म्हणून हे ग्राउंड पूर्णपणे अक्वायर्ड केलेलं आहे आणि हे अक्वायर्ड केलेलं ग्राउंड 2 जुलै 2004 पासून पुढे 30 वर्षे गव्हर्नमेंटची जागा आहे. 30 वर्षानंतर हे पूर्णपणे खाजगीकरण पूर्ण ते ग्राउंड होणार आणि त्यानंतर पूर्णपणे बीजे वैद्यकीय महाविद्यालय पूर्णपणे काय होणार, खाजगीकरण होणार.